बहु जल्दी आता सियोन की कुमारी के लिए। गाए गाए जय गीत गाए, आनंद दिल से गाए। प्रभु यीशु राजा बहु जल्दी आता सियोन की कुमारी के लिए। दूतों के साथ बहु जल्दी आएगा अपनी दुल्हन के लिए। दूतों के साथ बहु जल्दी आएगा अपनी दुल्हन के लिए। पवित्र लोग सब उड़ा लिए जाएंगे बादलों पर हवा में। पवित्र लोग सब उड़ा लिए जाएंगे बादलों पर हवा में। गाए गाए जय गीत गाए, आनंद दिल से गाए। प्रभु यीशु राजा बहु जल्दी आता सियोन की कुमारी के लिए। प्रभु यीशु राजा बहु जल्दी आता सियोन की कुमारी के लिए। स्तोत्रम हालेलुया। पिता पुत्र पवित्र आत्मा को स्तुति हो। आज का दिन भी परमेश्वर हमें ये सूम के जरिए प्रभु को आराधना देने के लिए हमें इकट्ठा किया, इसके लिए परमेश्वर को धन्यवाद करता हूँ। परमेश्वर महान परमेश्वर है। दुनिया पूरा महामारी में तकलीफ उठा रहा है। महाराज उनका बच्चों को ये एक साल से परमेश्वर संभाल रहा है, इसके लिए परमेश्वर को धन्यवाद। हमारा बीच में मिला हुआ बहुत लोग ये एक साल में मिट गया है, भूमि से निकल गया है, फिर भी परमेश्वर हमें संभाल कर रखा है, इसके लिए धन्यवाद करने का। महाराष्ट्र में आज से वो 10 दिन तक बहुत ही बड़ा लॉकडाउन किया है। इसके लिए परमेश्वर जो बीमारी अलाउ किया है उसको परमेश्वर ही उठाने के लिए हम प्रार्थना करेंगे। परमेश्वर ने कहा है, परमेश्वर का जन मन पिघल कर उनका अकृत्यों को क्षमा मांगकर प्रार्थना करेगा तो वो देश को आशीष देगा, देश को चंगाई देगा और हम सभी को चंगाई देगा करके यीशु का वादा है। इसके लिए हम पूरी तरह से महाराष्ट्र के लिए हमारा आकृतियों को क्षमा मांगकर, हमारे पापों को क्षमा मांगकर हमें प्रार्थना करना मांगते हैं। हमारा अवस्था क्या है, हम प्रार्थना करते हैं, हम बाइबल पढ़ते हैं, इसके लिए हमें कुछ नहीं होएगा ऐसा करके हम जी रहा है, हमारे अंदर कोई पाप नहीं है ऐसा करके हम जी रहा है। मगर जो परमेश्वर का वचन के विरुद्ध जो भी हम कर रहे हैं वो सब पाप बनकर हमारे ऊपर भी और हमारे वजह से दुनिया का, देश का ऊपर से भी हो जाता है। वो हम अनजाना बनकर जीना नहीं। हालेलुया। हमारे पाप की वजह से ये देश दुख अनुभव कर रहा है, इसके लिए हम बहुत ही अच्छी तरह से प्रार्थना करना बहुत ही जरूरी है। हालेलुया। നമ്മുടെ ദേശത്തിന് സൗഖ്യത്തിന് വേണ്ടി നാം പ്രാർത്ഥിക്കാം, ദൈവത്തിൻ്റെ കരങ്ങളിൽ ഏൽപ്പിച്ചു കൊടുക്കാം। യേശു ഈ ദേശത്തെ ജനങ്ങളെ സ്നേഹിക്കുന്നത് കൊണ്ട്, दुनिया का पूरा
मनुष्य को यीशु प्यार कर रहे, इसके वजह से फिर ये बीमारी इस दुनिया में आया है। तो यीशु का प्रेम को पहचानने के लिए न हम भी और अपना बच्चे लोग भी, हमारा देश का लोग भी परमेश्वर का प्रेम को पहचानने के लिए हम प्रार्थना करेंगे। परमेश्वर का प्रेम इतना अच्छा है। अपना परमेश्वर उनको इस दुनिया का कष्टता से छुड़ाने के लिए, हमें स्वर्ग राज्य पहुंचाने के लिए, हमें खुशी का जीवन में, शांति का, समाधान का जीवन में पहुंचाने के लिए यीशु अभी थोड़ा कष्टता दे रहे। तो वो हमारा पाप का वजह से करके कौन पहचानता है? तो हमारे पाप के वजह से ये दुनिया कष्ट अनुभव कर रहे करके कितना लोग पहचानता है, वो पहचानना बहुत ही जरूरी है। हालेलुया। आज हम चिंता करने के लिए प्रभु दिया हुआ वचन मत्ती का सुसमाचार 16 का 13 हम पढ़ेंगे। 16 का 13। अपने को मालूम है यीशु क्रूस उठाया, मर गया, रक्त बहाकर मर गया, और उसी रक्त से हमें छुटकारा मिलते हैं करके हमें सबको मालूम है। ये सिर्फ हमारे लिए नहीं, दुनिया का पूरा लोगों के लिए ये रक्त बहा कर रखा है। ये रक्त के ओर उन लोगों को लेकर आना हमारा जरूरत है। हालेलुया। यीशु तुम्हारे लिए भी रक्त बहाया करके हम उनको समझाना मांगते हैं। तो हम अच्छी तरह से ये रक्त को और यीशु को अच्छी तरह से पहचान कर, अच्छी तरह से उस यीशु में हो जाने के बाद ही हमें वो प्रवृत्ति करने के लिए मिलेगा। इसके लिए यीशु घड़ी घड़ी उनका शिष्यों को पूछता था, तुम मुझे कौन कहलाता है? വായിച്ചേ। യേശു ഫിലിപ്പിന്റെ കൈസരിയുടെ പ്രദേശത്ത് എത്തിയ ശേഷം തൻ്റെ ശിഷ്യന്മാരോട് ജനങ്ങൾ മനുഷ്യപുത്രനെ ആർ എന്ന് പറയുന്നു എന്ന് ചോദിച്ചു. ചിലർ യോഹന്നാൻ സ്നാപകനെന്നും മറ്റു ചിലർ ഏലിയാവെന്നും വേറെ ചിലർ ഇരമ്യാവ് പ്രവാചകന്മാരിൽ ഒരുത്തനോ എന്നും പറയുന്നു എന്ന് അവർ പറഞ്ഞു. लोग बहुत ही तरीके से बोल रहा है यीशु के बारे में। हम भी उसमें मिला हुआ है क्या? यीशु के बारे में लोग बहुत कुछ बोल रहे, ये प्रवाचक है, ये ऐसा एक चमत्कार करने वाला व्यक्ति है, ऐसा बहुत कुछ यीशु के बारे में दुनिया बोल रहा है। तो हम क्या बोलते हैं? हम यीशु के बारे में दुनिया बोलने वाला वही बात हम बोलते हैं क्या? यीशु कौन है हमारे लिए? तो यीशु 15वीं वचन में बोल रहा है, നിങ്ങളോ എന്നെ ആരെന്ന് പറയുന്നു എന്ന് അവൻ ചോദിച്ചതിന് ശീമോൻ പത്രോസ്, നീ ജീവനുള്ള ദൈവത്തിൻ്റെ പുത്രനായ ക്രിസ്തു എന്ന് ഉത്തരം പറഞ്ഞു. तो तुम लोग क्या बोलते हैं? मैं कौन है करके यीशु बोल रहा है, मैं कौन है करके तुम लोग मीन्स यीशु का शिष्य लोग, यीशु का विश्वासी लोग कितना विश्वास से, गहरा विश्वास से तुम मुझसे प्रार्थना करता है, कितना गहरा विश्वास तुम्हारे अंदर है करके परमेश्वर आज हमको पूछ रहा है. നമ്മുടെ വിശ്വാസത്തെ ഒന്ന് അളന്നു നോക്കിക്കേ. നമ്മുടെ വിശ്വാസം എത്രയുണ്ടെന്നൊന്ന് നോക്കിക്കേ. നമ്മൾ എന്തിനു വേണ്ടിയാണ് ഈ ലോകത്തിൽ ജീവിക്കുന്നത്? നമ്മുടെ വിശ്വാസ ജീവിതത്തിൽ നാം എന്തിനു വേണ്ടിയാണ് പ്രാർത്ഥിക്കുന്നത്? നാം എന്തിനു വേണ്ടിയാണ് ഈ ലോകത്തിൽ കർത്താവേ കർത്താവേ എന്ന് വിളിക്കുന്നത്? ഇതിനെക്കുറിച്ച് നാം ഒന്ന് നമ്മെ തന്നെ ശോധന ചെയ്യേണ്ടത് ആവശ്യമാണ്. എനിക്ക് യേശു ആരാണ്? യേശു എൻ്റെ കർത്താവാണെന്ന് പറയുകയും എൻ്റെ മേൽ കർത്തൃത്വം എടുക്കുന്നത് ലോകമാണോ എന്നുള്ളതാണ് നാം പരിശോധിക്കേണ്ടത്. ഞാൻ ലോകത്തിൻ്റെ വ്യക്തിയാണോ? ഞാൻ ലോകത്തിൽ ആണ്ടുകിടക്കുന്ന വ്യക്തിയാണോ? ഞാൻ യേശുവിൽ ആഴത്തിലേക്ക് ഇറങ്ങിയ വ്യക്തിയാണോ?
യേശുവിൽ ആഴത്തിലേക്ക് വളരുവാൻ ദൈവം നമ്മെ വിളിച്ചിരിക്കുകയാണ്. यीशु में गहराई में बढ़ने के लिए यीशु हमें बुलाया है. तो हम कितना गहराई से हमारे यीशु के विश्वास में कितना गहरा विश्वास हमारे अंदर है. यीशु आज हमसे पूछ रहा है, तुम लोग मुझे कौन कहलाता है? ഞാൻ ആരാണെന്നാണ് നിങ്ങൾ വിശ്വസിക്കുന്നത്? പത്രോസ് പറഞ്ഞു, നീ ദൈവപുത്രനാണ്, നീ ജീവനുള്ള ദൈവത്തിൻ്റെ പുത്രനായ ക്രിസ്തു എന്ന് പത്രോസ് പറഞ്ഞു. तू जीवित परमेश्वर का क्रिस्तु है करके पत्रोस बोला. यीशु उनको क्या बोला? देखो यीशु उनको क्या बोला है? നിനക്കിത് വെളിപ്പെടുത്തി തന്നത് യേശു അവനോട്, बरयोना शिमोने नी भाग्यवान. यीशु कौन है करके यथार्थ रीति से दर्शन मिला हुआ व्यक्ति भाग्यवान बनेगा. यीशु कौन है करके हमें यथार्थ रीति से मालूम पड़ा तो भाग्यवान बनेगा. मीन्स मुझे कुछ कमी नहीं होएगा. भाग्यवान का क्या मतलब है? लॉटरी मिल जाएगा तो, लाखों कोड़ी रुपया मिल जाएगा तो भाग्यवान है करके दुनिया बोलता है. तो वो लॉटरी मिला हुआ व्यक्ति को फिर पैसा का कमी नहीं रहेगा. वो भाग्यवान है करके दुनिया बोलेगा. मगर परमेश्वर का विश्वास में जीने वाला हम सब भाग्यवान बनने के लिए पैसा के द्वारा नहीं, उसी में यीशु के द्वारा जो भाग्यवान बनते हैं उसी में पैसा भी रहेगा, स्वर्ग राज्य भी रहेगा. दुनिया का सब चीज पूरा करते हुए हमें स्वर्ग राज्य जाने के लिए परमेश्वर का विश्वास के द्वारा मिलने वाला भाग्य हमें सहायता करता है. उस भाग्य प्राप्त करने के लिए हमें यीशु को कौन है करके विश्वास करने का. यीशु परमेश्वर का, जीवित परमेश्वर का पुत्र है. जीवित परमेश्वर को डरते हैं तो हम जीवित यीशु मसीह को भी डरेगा. यीशु मसीह को डरने वाला उनके वचन के अनुसार जिएगा. उनके वचन ऐसा बोलता है, तुम मेरे सामने भयभीत होकर आ जाना. अपने को मालूम है हम परमेश्वर के सन्निधि में बैठने का समय हम अपना दुनियादारी करते हुए हम परमेश्वर को प्रार्थना करता है. दुनियादारी करते हुए परमेश्वर को प्रार्थना करने का समय हम भयभीत है क्या? परमेश्वर को डरते हैं क्या? अभी मैं बहुत से बार बोला है, प्रार्थना का समय में, वचन सुनने का समय में कोई लोग बीमार है तो ठीक है चलेगा, कोई लोग लेट जाता है, उदासीन होता है, वो कर बैठता है, कोई लोग सो जाता है, कोई लोग अपना काम करता है. परमेश्वर का भयभीत होकर परमेश्वर का आराधना में खड़ा रहने का करके बोलेगा तो जीवित परमेश्वर का पुत्र यीशु मसीह करके यीशु को पहचान लिया तो हमें कितना डरना मांगता है. जीवित परमेश्वर को कितना डरना मांगता है. आज इस दुनिया में महामारी से दुनिया भयभीत है, महामारी से भयभीत है. मगर वो भय जरा सा परमेश्वर में डाल दिया तो कितना जल्दी ये महामारी निकल सकता है. तो हमारा भय नहीं है, परमेश्वर को डरता नहीं है, परमेश्वर का कहना मानता नहीं है, परमेश्वर को डरते हुए कांपते हुए उनका आराधना नहीं करता है, उनका वचन नहीं सुनता है. इसके वजह से हम भाग्यवान नहीं बनता है. भाग्यवान बनने के लिए
भयभीत होना बड़ा बहुत ही जरूरी है। तो वो पत्रोस भयभीत होकर परमेश्वर को बोला, तुम जीवित परमेश्वर का पुत्र है करके बोलने का समय यीशु बोला, शिमोने तुम भाग्यवान, शिमोन पत्रोस तुम भाग्यवान है, तुमको ये बता कर दिया हुआ हमारा मेरा पिता ये तुम्हें बता कर दिया है। हालेलुया। तो परमेश्वर के सन्निधि में हमें कितना भयभीत होकर जीना मांगते करके हमें मालूम पड़ना है। उसका 26 जरा पढ़िए। ഒരു മനുഷ്യൻ സർവ്വലോകവും നേടിയിട്ടും തൻ്റെ ജീവനെ നഷ്ടപ്പെടുത്തിയാൽ അവന് എന്ത് പ്രയോജനം? അല്ല, തൻ്റെ ജീവനെ വീണ്ടുകൊള്ളുവാൻ മനുഷ്യൻ എന്ത് മറുവില കൊടുക്കും? മനുഷ്യപുത്രൻ തൻ്റെ പിതാവിന്റെ മഹത്വത്തിൽ बस उसका 17 का ബാക്കി जो ജഡരക്തങ്ങളല്ല സ്വർഗസ്ഥനായ എൻ്റെ പിതാവ് അത്രേ നിനക്കിത് വെളിപ്പെടുത്തി തന്നത്. നീ പത്രോസാകുന്നു, ഈ പാറമേൽ ഞാൻ എൻ്റെ സഭയെ പണിയും, പാതാള ഗോപുരങ്ങൾ അതിനെ ജയിക്കുകയില്ല എന്ന് ഞാൻ നിന്നോട് പറയുന്നു. നോക്കിക്കേ, यीशु मसीह को पहचान लिया तो कैसा भाग्य मिलेगा करके उधर लिखा है। तो ये स्वर्गीय पिता हमें यीशु मसीह को पहचान कर देते हैं। और इधर लिखा है, पिता നീ പത്രോസാകുന്നു, ഈ പാറമേൽ ഞാൻ എൻ്റെ സഭയെ പണിയും. നോക്കിക്കേ, അവിടെ പത്രോസ് परमेश्वर को पहचान लिया तो, यीशु प्रभु को पहचान लिया तो भाग्यवान बन गया करके अपने को मालूम पड़ा। वो पत्रोस को परमेश्वर ने कैसा यूज कर रहे करके देखो। നമ്മൾ യേശുവിൽ കൂടിയാണ് ഈ ലോകത്തിലെ സകല നന്മകളും പ്രാപിക്കുന്നതെങ്കിൽ നാം യേശുവിന് ഭയപ്പെട്ടിട്ട് യേശുവിന് വേണ്ടി പ്രയോജനപ്പെടുന്നവരായിരിക്കും. हम यीशु को डर कर, हम परमेश्वर को डर कर, हम परमेश्वर के लिए काम आने वाला, यूज आने वाला व्यक्ति बनेगा करके परमेश्वर हमें इस वचन के द्वारा बता रहा है। तो यीशु को पहचान लिया, यीशु को पहचान कर हम यीशु का सेवकाई कर रहे तो यीशु को डर कर, हम यीशु को पहचान कर हमारा जीवन को आगे बढ़ा रहे तो जरूर उधर लिखा है यीशु पत्रोस को यूज करने लगा। देखो, यीशु के द्वारा, यीशु को पहचानने के द्वारा हम भाग्यवान बनते हैं करके उधर लिखा है। तो वो भाग्यवान बनने वाला व्यक्ति यीशु को पहचान लिया, यीशु को डरने लगा, यीशु कौन है करके वो विश्वास करने लगा। उस समय से लेकर उनका जीवन में बहुत से आशीष आने लगा। और लिखा है उनको इस दुनिया का सभी आशीष देने के बाद परमेश्वर ने क्या बोला, ये मेरा मन, उधर लिखा है നീ പത്രോസാകുന്നു, ഈ പാറമേൽ ഞാൻ എൻ്റെ സഭയെ പണിയും. हालेलुया। तो परमेश्वर को डरने वाला व्यक्ति के द्वारा वो सिर्फ भाग्यवान बनते नहीं रहेगा, और वो परमेश्वर के लिए यूज आने वाला व्यक्ति होना मांगते हैं। परमेश्वर यूज करना चाहता है, हम भाग्यवान बन जाएगा तो, परमेश्वर के द्वारा भाग्यवान बन जाएगा तो परमेश्वर के लिए യൂസ് हो जाएगा. ഹല്ലേലൂയ. നമ്മൾ നമ്മുടെ മേഹനത്ത് കൊണ്ട് നമ്മൾ ഇന്ന് ജീവിക്കുന്ന വ്യക്തികളാണ്. നാം പണം സമ്പാദിച്ചാലും ദൈവം പറയത്തില്ല ഇത് ഭാഗ്യവാനാണെന്ന് പറയത്തില്ല. ഹല്ലേലൂയ. നമ്മൾ എത്ര പണം സ്വരൂപിച്ചു വെച്ചാലും ദൈവം പറയത്തില്ല ഇവൻ ഭാഗ്യവാനാണെന്ന്.
കാരണം ദൈവത്തിന് പ്രയോജനപ്പെടുന്നില്ല. ദൈവത്തിന് പ്രയോജനപ്പെടുന്ന ഒരു വ്യക്തിയാണ് ഭാഗ്യവാനെന്ന് ദൈവം പറയുന്നത്. ഹല്ലേലൂയ. അവിടെ പാതാള ഗോപുരങ്ങൾ അതിനെ ജയിക്കുകയില്ല എന്ന് ഞാൻ നിന്നോട് പറയുന്നു. സ്വർഗരാജ്യത്തിൻ്റെ താക്കോൽ ഞാൻ നിനക്ക് തരുന്നു. നീ ഭൂമിയിൽ കെട്ടുന്നതൊക്കെയും സ്വർഗത്തിൽ കെട്ടപ്പെട്ടിരിക്കും, നീ ഭൂമിയിൽ അഴിക്കുന്നതൊക്കെയും സ്വർഗത്തിൽ അഴിഞ്ഞിരിക്കുമെന്ന് ഉത്തരം പറഞ്ഞു. പിന്നെ താൻ ക്രിസ്തുവാകുന്നുവെന്ന് ആരോടും അറിയിക്കാതിരിപ്പാൻ ശിഷ്യന്മാരോട് കൽപ്പിച്ചു. നോക്കിക്കേ, അവിടെ എഴുതിയിരിക്കുകയാണ്, तुम कितना भाग्यवान करके पत्रोस को परमेश्वर का पुत्र यीशु मसीह बोलने के बाद उनको क्या क्या आशीष मिलेगा, कैसा कैसा परमेश्वर उनको यूज करेगा करके उधर लिखा है. അവൻ സഭയെ പണിയുന്നവനായിരിക്കും. सभा को बढ़ाने वाला, सभा का बढ़ाई के लिए इच्छा रखने वाला बन जाएगा और शैतान उनको जीत नहीं सकेगा. हालेलुया. मीन्स शैतान उसको गिरा नहीं सकेगा. हालेलुया. तो परमेश्वर के द्वारा भाग्यवान बनने वाला व्यक्ति को परमेश्वर यूज करेगा, परमेश्वर का मंदिर के लिए, नहीं तो परमेश्वर का सभा के लिए यूज हो जाएगा और शैतान उसको गिरा नहीं सकेगा. शैतान को जीत कर जीने वाला व्यक्ति रहेगा वो. और नीचे वो लिखा है, സ്വർഗരാജ്യത്തിന്റെ താക്കോൽ ഞാൻ നിനക്ക് തരുന്നു. ഹല്ലേലൂയ. स्वर्ग खोलने के लिए भी हमें योग्यता दे रहे. हालेलुया. अधिकार दे रहे परमेश्वर. यीशु को पहचान कर, यीशु जीवित परमेश्वर का पुत्र है करके पत्रोस पहचान लिया तो पत्रोस को क्या क्या आशीषें दिया. वो खुद स्वर्ग राज्य खोल सकता है. हालेलुया. हमको भी वही अधिकार परमेश्वर देगा यदि हम परमेश्वर को अच्छी तरह से पहचान कर उनका हिसाब से हमारा जीवन को तैयार करेगा तो स्वर्ग राज्य प्रवेश करने के लिए कोई व्यक्ति हमें रुकावट नहीं दे सकेगा. हालेलुया. क्योंकि हमारे पास स्वर्ग राज्य का चाबी रहेगा, गुंजा रहेगा. हालेलुया. നമ്മളെ സ്വർഗത്തിൽ നിന്ന് അകറ്റുവാൻ അല്ലെങ്കിൽ സ്വർഗത്തിൽ പ്രവേശിക്കാതിരിക്കാൻ ആർക്കും തടയുവാൻ കഴിയില്ല. പത്രോസിനെ ആർക്കും തടയുവാൻ കഴിഞ്ഞില്ല. കാരണം എന്താ? അവൻ ദൈവത്താൽ ഭാഗ്യവാനായി തീർന്നു. അവന്റെ കരങ്ങളിൽ ദൈവം സ്വർഗത്തിന്റെ താക്കോല് കൊടുത്തു. ഹല്ലേലൂയ. ഇന്നും കർത്താവിൽ വിശ്വസിക്കുന്ന നമുക്കും ആ താക്കോല് തരുന്ന കർത്താവാ നമ്മുടെ കർത്താവ്. सिर्फ पत्रोस के लिए वो चाबी नहीं दे रहे. जो विश्वासी बनकर, जो परमेश्वर को डरते हुए, जो परमेश्वर के इच्छा के अनुसार जीने वाला हर एक व्यक्ति के, हर एक विश्वासी के पास, हर एक पवित्र लोगों के पास वो चाबी देगा परमेश्वर. हालेलुया. നമുക്കെല്ലാവർക്കും ആ ചാവി വാങ്ങിച്ചെടുക്കണം. ഹല്ലേലൂയ. പത്രോസിന് ലഭിച്ച ചാവി നമുക്ക് ഓരോരുത്തർക്കും ലഭിക്കേണ്ടതായിട്ടുണ്ട്. ഹല്ലേലൂയ. എന്നാൽ മാത്രമേ നമുക്ക് സ്വർഗരാജ്യത്തിൽ പ്രവേശിക്കുവാൻ കഴിയുള്ളൂ. നമ്മളെ ആരും പിടിച്ചു കയറ്റുവാൻ അവിടെ കാണുകയില്ല. അതുകൊണ്ട് നമുക്ക് തന്നെയാണ് അവിടെ എത്തേണ്ടത്. ഇവിടെ നമ്മളെ സ്വർഗത്തിൽ കയറ്റാതിരിക്കുവാൻ പ്രയത്നിക്കുന്ന അനേകരുണ്ട്. इधर हमें स्वर्ग में नहीं प्रवेश कराने वाला और बहुत व्यक्ति है, शक्ति है और दुनिया है. स्वर्ग में जाने के लिए नहीं देगा, मगर हमारा ताकत से, हमारा विश्वास से, हमारा परम पवित्र आत्मा प्राप्त कर कर उसी सामर्थ्य से हमें वो परमेश्वर का गुंजा, स्वर्ग का गुंजा का हाथ में रखकर हमें आगे बढ़ना है. हालेलुया. स्वर्ग के ओर बढ़ना है. हालेलुया. हमें वो हमारे पास वो चाबी लेना है. हालेलुया. പത്രോസിന് ചാവി കൊടുത്ത ദൈവം നമുക്കും തരാതിരിക്കത്തില്ല.
പക്ഷെ പത്രോസിൻ്റെ വിശ്വാസമാണ് അവനെ ആ ചാവി കിട്ടാൻ തക്കവണ്ണം അവനെ ഒരുക്കിയത്. पत्रोस को कितना गहरा विश्वास परमेश्वर में था करके उधर से हमें मालूम पड़ता है. और नीचे लिखे पढ़ेगा तो उधर लिखा है, സ്വർഗരാജ്യത്തിൻ്റെ താക്കോൽ ഞാൻ നിനക്ക് തരുന്നു, നീ ഭൂമിയിൽ കെട്ടുന്നതൊക്കെയും സ്വർഗത്തിൽ കെട്ടപ്പെട്ടിരിക്കും. ഹല്ലേലൂയ. तू भूमि में क्या बांध लेते हैं, शैतान को बांधेगा तो स्वर्ग में वो बांधा जाएगा. हालेलुया. एक मनुष्य को पत्रोस बांध लिया तो वो स्वर्ग में भी बांधा होगा. मीन्स पत्रोस बोलने का जैसा ही होगा करके उसका मतलब है. പത്രോസ് പറയുന്നത് പോലെ സംഭവിക്കും എന്നുള്ളതാണ് അതിൻ്റെ അർത്ഥം. നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ നാം കർത്താവായ യേശു ക്രിസ്തുവിനെ ജീവനുള്ള ദൈവത്തിൻ്റെ പുത്രനെന്ന് മനസ്സിലാക്കി ആ അധിക വിശ്വാസം, ആ വലിയ ആ സമർപ്പണവും ആ വളർച്ചയും കാണുമ്പോൾ ദൈവം എന്തു ചെയ്യും? നമ്മെ അവന് വേണ്ടി ഉപയോഗിക്കാൻ തുടങ്ങും. ഉപയോഗത്തിന് നല്ലതായിട്ട് പ്രയോജനപ്പെടുന്നു എന്ന് മനസ്സിലാക്കുമ്പോൾ, നല്ലതായിട്ട് ദൈവത്തിന് വേണ്ടി പ്രയോജനപ്പെടുന്നു എന്ന് മനസ്സിലാക്കുമ്പോൾ ദൈവം എന്ത് ചെയ്യോ? അയ്യോ, എൻ്റെ കുഞ്ഞ് നല്ല രീതിയിൽ എനിക്ക് വേണ്ടി ഭൂമിയിൽ പ്രയോജനപ്പെടുന്നുണ്ട്, അതുകൊണ്ട് ഇവന് സ്വർഗത്തിൽ വരുവാൻ തടസ്സമായി നിൽക്കുന്ന സകലത്തെയും ബന്ധിക്കുവാനുള്ള സകലാധികാരവും അവന് കൊടുക്കണം. അതുമല്ല, സ്വർഗം അവന് തുറക്കുവാനുള്ള ചാവി ഞാൻ അവൻ്റെ കൈ കൊടുക്കുകയാണ്, അവളുടെ കൈ കൊടുക്കുകയാണെന്ന് കർത്താവ് പറയാൻ തുടങ്ങും. ഹല്ലേലൂയ. നമുക്ക് കർത്താവിന് പ്രസാദകരമായിട്ട് പറയാം, പ്രവർത്തിക്കാം, ചിന്തിക്കാം. അപ്പോഴൊക്കെയും കർത്താവ് നമ്മളെ നോക്കി പ്രസാദിക്കട്ടെ. ഹല്ലേലൂയ. ദൈവം നമ്മളിൽ പ്രസാദിച്ചു കഴിയുമ്പോൾ സ്വർഗത്തിൻ്റെ ചാവി കൊണ്ട് പത്രോസിൻ്റെ കൈ കൊടുത്തതുപോലെ നമ്മുടെ കയ്യിൽ തരും. നമ്മൾ പിന്നെ ഈ ലോകത്തിൽ എന്തിനെ ശാസിച്ചാലും ആ ശാസനം ഏൽക്കും. ഹല്ലേലൂയ. നാം എന്ത് പ്രാർത്ഥിച്ചാലും, ആർക്ക് വേണ്ടി പ്രാർത്ഥിച്ചാലും, മഹാമാരി നിന്നു പോകട്ടെന്ന് പറഞ്ഞാലും അതെല്ലാം നിന്നു പോകും. ഹല്ലേലൂയ. ജീവിതത്തിൽ സംഭവിക്കട്ടെ എന്ന് പറയുമ്പോൾ സംഭവിക്കും. ഹല്ലേലൂയ. നീ ഭൂമിയിൽ കെട്ടുന്നതെല്ലാം സ്വർഗത്തിലും കെട്ടപ്പെടും. കാരണം ഭൂമിയിൽ നമ്മൾ പറയുമ്പോൾ കെട്ടപ്പെടട്ടെ എന്ന് പറയുമ്പോൾ കെട്ടുന്നത് സ്വർഗമാണ്. ഹല്ലേലൂയ. അഴിയട്ടെ എന്ന് പറയുമ്പോൾ അഴിച്ചു വിടുന്നത് സ്വർഗമാണ്. ഹല്ലേലൂയ. നമ്മുടെ ശക്തി കൊണ്ടല്ല, ദൈവത്തിൻ്റെ ശക്തി കൊണ്ട് കെട്ടപ്പെടുകയും അഴിക്കപ്പെടുകയും ചെയ്യുന്നു. ഹല്ലേലൂയ. അതുകൊണ്ട് നമ്മുടെ വിശ്വാസവും നമ്മുടെ സമർപ്പണവും നമ്മുടെ ആത്മീയ ജീവിതവും കർത്താവ് നാം പറയുന്നതൊക്കെയും ഇവിടെ സംഭവിപ്പിക്കുവാൻ തക്കവണ്ണം കർത്താവ് മനസ്സലിവുള്ളവനായി തീരണം നമ്മുടെ മേൽ. അതിനായിട്ടാണ് നാം ഒരുങ്ങേണ്ടത്. നമ്മൾ ഇന്ന് പ്രാർത്ഥിക്കുന്നത് പകുതി മുക്കാലും 99% നമുക്ക് കിട്ടുന്നില്ല. 1% ഒക്കെ കർത്താവിൻ്റെ കൃപയാൽ, കർത്താവിൻ്റെ കരുണയാൽ കിട്ടിപ്പോന്നതാണ്, നമ്മുടെ ഒരു യോഗ്യത കൊണ്ടുമല്ല. എന്നാൽ പത്രോസ് പ്രാപിച്ചതെല്ലാം അവൻ്റെ യോഗ്യത പ്രാപിച്ചിട്ട. ഹല്ലേലൂയ. ദൈവസന്നിധിയിൽ നിന്ന് യോഗ്യത പ്രാപിച്ചിട്ട പത്രോസ് പറയുമ്പോൾ, അല്ലെങ്കിൽ പത്രോസ് നടന്നു പോകുമ്പോൾ ഒക്കെ അത്ഭുതം നടന്നത്. ഹല്ലേലൂയ. ഹല്ലേലൂയ. അതുപോലെ ദൈവസന്നിധിയിൽ നിന്ന് उसी तरह पत्रोस के तरह परमेश्वर के सन्निधि से प्राप्त करने के लिए और अधिकार प्राप्त करने के लिए, स्वर्ग राज्य प्राप्त करने के लिए, उसके साथ इस दुनिया में जो कुछ हम प्रार्थना करेगा वो सब संभव होने के लिए हम योग्यता पाने का है, अधिकार पाने का है. यो पत्रोस पाया वैसा ही हमको भी पाने के लिए कृपा मिले. उधर लिखा है, സ്വർഗരാജ്യത്തിൻ്റെ താക്കോൽ ഞാൻ നിനക്ക് തരുന്നു, നീ ഭൂമിയിൽ കെട്ടുന്നതൊക്കെയും സ്വർഗത്തിൽ കെട്ടപ്പെട്ടിരിക്കും, നീ ഭൂമിയിൽ അഴിക്കുന്നതൊക്കെയും സ്വർഗത്തിൽ അഴിഞ്ഞിരിക്കുമെന്ന് ഉത്തരം പറഞ്ഞു. ഹല്ലേലൂയ.
എന്തെങ്കിലും നീ ഈ ഭൂമിയിൽ അഴിഞ്ഞു പോകാൻ പ്രാർത്ഥിക്കുന്നെങ്കിൽ, എന്ന് വെച്ചാൽ സാത്താനാൽ പീഡിതനായിരിക്കുന്നവനെ സാത്താനിൽ നിന്ന് മോചിപ്പിക്കാൻ, അല്ലെങ്കിൽ രോഗിയായിരിക്കുന്നവന് വേണ്ടി നീ പ്രാർത്ഥിക്കുമ്പോൾ ആ രോഗം അഴിഞ്ഞു പോകുവാൻ ദൈവം അഴിക്കുവാനിടയായിത്തീരും. ഹല്ലേലൂയ. അതുകൊണ്ട് പത്രോസിനെ പോലെ ഒരധികാരം പ്രാപിച്ചെടുക്കുവാൻ, पत्रोस के समान एक रोगी को चंगाई करने के लिए और भूत प्रेत शैतान को हटाने के लिए मनुष्यों के ऊपर से, और महामारी को इस दुनिया से हटाने के लिए कृपा हम प्राप्त करेंगे. पत्रोस के समान अधिकार पाएंगे. स्वर्ग राज्य प्रवेश करने के लिए वो स्वर्ग का गुंजा हमारे हाथ में परमेश्वर प्रसन्न होकर देना मांगते, ऐसा हमारा जीवन को हम तैयार करेंगे. प्रभु इस वचन के द्वारा हमें आशीष करे. आमीन. हम प्रार्थना करेंगे. आमीन. സ്വർഗരാജ്യ പ്രവേശനത്തിന് വേണ്ടി നമുക്ക് ഒരുങ്ങാം. പത്രോസിന് ലഭിച്ച ചാവി നമുക്ക് ലഭിക്കുവാൻ തക്കവണ്ണം നാം ഏവരും ഒരുങ്ങാം. ഈ വചനം കേട്ട് എല്ലാവരും അനുഗ്രഹിക്കപ്പെടുമാറാകട്ടെ. ആമേൻ. യൂട്യൂബ് ചാനൽ നിങ്ങളെല്ലാവരും സബ്സ്ക്രൈബ് ചെയ്യണം, ഷെയർ ചെയ്ത് നമുക്കുള്ള എല്ലാവർക്കും കൊടുക്കുവാൻ ഇടയായി തീരണം. ദൈവം നിങ്ങളെ അനുഗ്രഹിക്കുമാറാകട്ടെ. ആമേൻ.